आणि तुम्हाला सांगतो, हे मुंबईत पण आम्ही सगळीकडे पाहायला लागलेलो. मी मुंबईचं उदाहरण का देतो की आम्ही डिसॅलिनेशनचा प्लॅन जो सुरू करत होतो 21 साली आम्ही सुरू केला होता, 25 सालापर्यंत पूर्ण झाला पाहिजे होता. आताचा दुष्काळ किंवा ह्याच्यानंतर पाऊस जर आता कमी झाला तर जो दुष्काळ समोर येणार आहे तो आपल्याला आला नसता. आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये जी आपली किनारपट्टी आहे तिथे ठिकठिकाणी आपण डिसॅलिनेशनचे प्लांट वेगळ्या वेगळ्या क्षमतेत आपण निर्माण करू शकायला पाहिजे होतो आतापर्यंत. पण मुंबईचाच त्यांनी अडवून ठेवलं, महाराष्ट्राच्या राजधानीचा अडवून ठेवलं, इतर पट्ट्याचं काय. आणि जिथे तुम्हाला समुद्र बाजूला आहे तिथे असे आपल्याला वेगळ्या वेगळ्या उपाययोजना करायला लागतील. कारण पावसावर अवलंबून किती वर्ष तुम्ही राहणार. आता पर्यावरण बदल जेव्हा होत आहे, वातावरणीय बदल होत आहे, तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही एका कुठच्याही एलिमेंटवर अवलंबून राहू शकत नाही. पाऊस फायनान्स मिनिस्टर होता, मॉन्सून फायनान्स मिनिस्टर होता असं आधी म्हण होती, पण आता किती वर्ष त्याच्यावर अवलंबून राहायचं, किती वर्ष धरणं बांधायची आणि बंधारे बांधायची. सर, यापूर्वी प्लॅन बी साठी इथे उद्योजक संघटनेने प्रयत्न केले होते. कोल्हापूर टाईपवरती बंधारा बांधण्यासाठी मागणी केली होती, तो मंजूर पण झाला होता, पण तो प्रत्यक्षात पाटबंधारे खात्याकडून त्याला विलंब झालेला. आता मी ऐकलं की तो बंधारा परत मंजूर झालाय की नाही ह्याच्यावर चर्चा होतीच. प्रस्तावित तर आहे, सुप्रभा मिळालेली आहे, कॉस्ट वाढलेली आहे, जसं सगळ्या ह्यांच्या प्रोजेक्टला मिळतेच. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की मी जसं सांगितलं, धरणं असतील, बंधारे असतील, पावसावर किती अवलंबून राहायचं किनारपट्टीच्या भागांनी, हा एक विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. डिसॅलिनेशन आपण करू शकतो, पाणी जिरवायचे प्रोजेक्ट असतील, पाणी अजून अडवून ठेवायचे आधीचे प्रोजेक्ट असतील, ते आतापर्यंत कुठे आहेत. आणि मला वाटतं एक महत्वाची गोष्ट हीच आहे की प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी साठी उद्योजक जे आहेत, जे आपल्या राज्यात रोजगार निर्मिती करतात, त्यांच्यासोबत बसून चर्चा तरी झाली पाहिजे. तसं कामगार संघटनेला पण सोबत घेतलं पाहिजे, उद्योजकांना सोबत घेतलं पाहिजे. पण नवीन काय आपण महाराष्ट्रात करू शकतो, जेव्हा आपण जागतिक स्तरावर एखादा एमओयू करून येतो आणि सांगतो आता 5 लाख कोटी येणार, 15 लाख कोटी गुंतवणूक येणार, अमुक येणार, तमुक येणार, हे सगळं ठीक आहे, तुम्ही हवेतल्या हवेत बोलताय. पण जमिनीवर तुम्ही ज्या एमआयडीसी मध्ये त्यांना आमंत्रित करत आहात, खरोखर तिथे त्यांना बोलवण्याची परिस्थिती आहे का. आज ह्या एमआयडीसी मध्ये मुख्यमंत्री महोदय कुठच्याही उद्योजकांना अभिमानाने, जसं आज मी इथे पायी थोडा चालवत होतो तसं चालवून फिरू शकतात का. सर, तुम्ही बऱ्यापैकी एमआयडीसीना भेट दिलात, पुण्यात असेल, हिंजवडी असेल, पण आता इथे राज्यातल्या उद्योगांची नेमकी काय परिस्थिती तुम्ही आता पाहिलीत, काय अवस्था. उद्योग बिचारे चालवायचे म्हणून चालतात, कारण काही काही ठिकाणी गुंतवणूक मोठी झालेली आहे. तरी देखील एक महत्वाचं आहे, अजूनही महाराष्ट्रावर जो विश्वास आहे उद्योजकांचा तो कायम राहिलेला आहे. पण त्याचा गैरफायदा सरकारने घेऊ नये असं माझं मत आहे. काही गोष्टी ह्या राजकारणाच्या पलीकडे असतात. जिथे जिथे मी गेलेलो आहे, कुठे मी तसंच नेहमीच सांगतो की कुठे आता ह्या कार्यक्रमामध्ये राजकीय सभा मला घ्यायच्या नाहीत, कारण हा माझ्या राज्याचा रोजगार निर्मितीचा विषय. आणि आज खरोखर जर लक्ष घालून ह्या सगळ्या ठिकाणी सरकारने इन्व्हेस्टमेंट थोडीफार जरी केली, आणि ह्याच्यात सीएसआर आणण्याची गरज नाही. काय होतंय, उद्योजकांना सांगतोय तुमचं इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये काही सवलती देतोय, तुम्ही तिथे गुंतवणूक करू नका, तुम्ही गुंतवणूक मेन बिझनेस मध्ये करा, कोर बिझनेस मध्ये करा. आणि नंतर सांगतोय आता रस्ते बनवायला पण तुम्हीच पैसे लावा, कचरा उचलायला पण तुम्ही पैसे लावा. हे जे काही दुटप्पीपणा चालू आहे तो कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कोकणामध्ये बारसू रिफायनरीनंतर आता मायनिंगचे उद्योग नवीन पद्धतीने येतात, त्यांच्या जनसुनावणी होतात. आपली काय भूमिका त्या संदर्भात. आमची भूमिका आधीपासून स्पष्ट होती की या पूर्ण पट्ट्यामध्ये आम्ही तर इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये, तुम्हाला माहिती आहे काही काही ठिकाणी असं असतं की गैरसमज निर्माण केले जातात की इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणजे तुम्ही स्वतःचं घर नाही बांधू शकत, रस्ता नाही होऊ शकत. हे सगळं काही होऊ शकतं. नुसतं इलिगल मायनिंग किंवा एअरपोर्ट किंवा ज्या एकदमच हानिकारक गोष्टी त्या होऊ शकत नाही. ते जरी असलं तरी मला वाटतं अनेक ठिकाणी इलिगल मायनिंग सुरू झालेलं आहे, त्याच्यावर कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. आणि जे काही आम्ही पाहतोय ते एवढे वर्ष पाहतोय, लढा सतत कोकणी माणूस हाच देतोय की राख रांगोळी जे आपण पाहतो, राख कोकणात आणि रांगोळी गुजरातमध्ये, चांगले प्रोजेक्ट सगळे तिथे आणि राखेचे प्रोजेक्ट इथे. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. रोजगार निर्मितीसाठी इथे पर्यावरण प्रेमी काही चांगले हे येऊ शकतात, उपाय येऊ शकतात, पर्यटनासाठी काही चांगले येऊ शकतात. इथे जे एमआयडीसी आहे ते एमआयडीसी जपून ठेवणं, देखील राखून ठेवणं, याच्यासाठी काहीतरी तुम्ही करू शकता. आणि त्याची ज्या प्रकारे लोट्यामध्ये उद्योग वाचले पाहिजेत, त्याचप्रमाणे आज ह्याच लोट्या एमआयडीसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रात्रीचं पोल्युशन केलं जातं आणि याच्यावरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे. सीडीपीचा जो मेन बोर्ड आहे तो देखील बंद अवस्थेमध्ये आहे. याच्यावरती काय भूमिका असते. मला तो भूमिका म्हणजे हे सगळं आपल्याला दिसतंय आणि दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून जेव्हा आपण बघतो की कोकणात एक भीती असते की एखादा उद्योगधंदा आला, एखादा मोठा उद्योग आल्यानंतर एक आंदोलन पहिलं का निर्माण होतं, कारण कोकणाच्या माणसाला भीती आहे की ह्या जशा गोष्टी चालू आहेत आणि कुठेही याच्यावर काही पाबंदी नाहीये, हे असंच चालू राहणार. प्रदूषण जर आपण पाहिलं तर एवढ्या भयानक प्रकारे चालू असतं.
आता पण तुम्ही मी जेव्हा मुंबईवर येत होतो उरण वगैरे तिकडे पहा, श्वास घेत नाही, कास खाली करू शकत नाही. कोकणात आलं तर निसर्गरम्य आपण वातावरण पाहतो, हिरवगार आता सगळं दिसतंय. पण ह्यांचं जर सरकार राहिलं तर काय राहणार हा एक विषय आहे. बरं, रायगड पासून तुम्ही आता लोटे MIDC पर्यंत आलात. रत्नागिरी MIDC मध्ये उद्योगपतींनी काही जागा ज्या आहेत त्या काही संघटना किंवा समाजाच्या संघटना होण्यासाठी दिल्या आहेत. काही प्रकार चाललेला आहे. मला वाटतं ते MIDC ठरू शकतं. पण जे बाहेरचं तुम्हाला दिसतंय, जे कचरा उचलण्याचा विषय असेल किंवा रस्त्याचा विषय असेल, चाकणमध्ये मी जात होतो पण कचरा उचलत होते त्या दिवशी. हिंजवडी तसंच आहे. हिंजवडीमध्ये जवळपास 6 लाख लोक ही IT क्षेत्रात डायरेक्टली जोडलेली आहेत. तिथे रोजगार निर्मिती तेवढी झाली नाही. हिंजवडीमध्ये आजूबाजूची गावं त्याच्यापेक्षा तिप्पट रोजगार निर्मिती आहे का, तर ॲन्सिलरी इंडस्ट्रीज आहे. जर IT सेक्टर तिथून निघालं तर एवढ्या लोकांना तुम्ही खरोखर रोजगार देऊ शकणार आहात का? जगभरात बॅन असलेलं पिपाचं उत्पादन लोटे MIDC मध्ये केलं जातं, जेणेकरून कोकणचं जे जीवित हे आहे ते धोक्यात आलेलं आहे. काय सांगाल त्याबद्दल? मला वाटतं ह्याच्यावर आम्ही सगळ्यांनी हा विषय उचलून धरलेला आहे. पण परत एकदा विचारतो मी, जर ज्या उद्योग मंत्र्यांना किंवा ज्या पालकमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यातल्या MIDC बद्दल, बेसिक रस्त्याबद्दलचं चिंतन असेल, तर तुमच्या आणि आमच्या जीवाबद्दल काय चिंता असेल? तर जी खूप मोठ्या एका वेगळ्या आणि लढत असतात. आता आम्ही कोणी कुठचं पद पाहिजे, मुख्यमंत्री पद पाहिजे, विरोधी पक्षनेता पद पाहिजे किंवा हे ते ह्याच्या मागे पडतच नाही. आमचा जो सगळा आटापिटा चाललाय, आमचा जो सगळी लढाई चाललेली आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवण्यासाठी चाललेली. जिथे जिथे अन्याय होतो तिथे जाऊन आम्ही धावत पडत जातो आणि त्याच्यावर लढत असतो. तुमचा आता पण तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा जेव्हा हाऊसमध्ये पण भास्करजी आणि मी आम्ही दोघंच दिसत असतो, आम्ही लढत असतात. ते उठले की मी उठलो, मी उठलो की ते उठतात. आमच्या मागचे सगळे 18-20 लोक उठतात, काँग्रेस NCP सोबत येतात. आम्ही कशासाठी लढतोय? आणि बाकीची पदं सोडा, भास्करजींना विरोधी पक्ष नेता पद द्यायला हे सरकार घाबरतं. आम्ही त्यांना चॅलेंज. तर मुख्य गोष्ट हीच आहे की आता आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी लढतो, कुठच्याही स्वार्थातून लढत नाही. आणि आम्ही पदासाठी नाही, तर महाराष्ट्राला अपमानास्पद जी वागणूक या दिल्ली दरबारी भाजपच्या शासनात मिळत आहे त्याच्या विरोधात लढत आहे. धन्यवाद. पाणी वगैरे सगळं चांगलं असेल, इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावावरती आपण त्यांना सवलती देतो, परवानगी आपण कमी करून देतो. पण आल्यानंतर एकदा कंप्लायन्स मध्ये अडकतात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अडकतात. बरं, ट्रॅफिक जर रस्ते खराब असतील तर तुमचं गुड्सचं येणं जाणं ते कठीण होतच, टेम्पो ट्रक तर अडकतातच. दुसरं म्हणजे तुमची लेबरची शिफ्ट जर लेट आली, उशिरा आली, तर एफिशियन्सी जाते आणि तुमची लेबरची एफिशियन्सी कमी होते. तर ह्या दोन गोष्टींवर तुमचं प्रोडक्शन हिट होतच ना, अफेक्ट होतच. तर ह्या काही गोष्टी ज्या बारकावेने या कंपन्या बघतात, आणि आता AIच्या जमान्यामध्ये तर ह्या काही गोष्टी सुटतच नाही. एफिशियन्सी वाढवायची कशी, तर एफिशियन्सी तुमची लेबरची, मशीनची, विजेची, हे सगळं वाढूनच तुम्ही बचत पण करू शकता आणि प्रॉफिट पण वाढू शकता. जर तुम्हाला हे फायदे झाले नाहीत ज्या राज्यामध्ये, तर तुम्ही निघून जा. बरं, या सगळ्याला नेमकं कारण काय वाटतंय? कारण मागच्या 4 वर्षामध्ये उद्योगमंत्री या जिल्ह्याचे आहेत, मात्र नवीन उद्योग इथे कुठे आलेले दिसत नाही. जसं मी सांगितलं ना की रस्त्यातून डांबर गायब झालंय, ते उद्योगमंत्र्यांना विचार कसं झालंय काय. पण दुसरी गोष्ट म्हणजे 4 वर्ष एकच उद्योगमंत्री आपण पाहतो, 4 वर्ष कंटिन्युटी आहे आणि तीच लथार्जी त्या खात्यामध्ये दिसत आहे. एकंदर सगळ्या MIDC मधून हे सगळे प्रश्न उपस्थित व्हायला लागले. आज मी इथे येतो तर 2 अजून MIDC मधून मला मेसेज आला की तिथे पण या तिकडची परिस्थिती बघा. आणि अशी जर परिस्थिती असेल आणि असं जर तुम्ही त्यांच्या मागे लागाल तर भयानक परिस्थिती. बरं, अजून एक मला जे चाकणमध्ये कळलं की MIDC मध्ये जर प्लॉट मिळवायचा असेल तर एक टॅक्स आहे. जसं रुमाली रोटी असतं तसं एक रुमाली टॅक्स आहे आणि तो टॅक्स 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर असा तो टॅक्स लागलेला आहे. तो काय टॅक्स आहे मला माहित नाही, तुम्ही विचारा सर. पण चाकणला गेलो, त्याच्यानंतर हिंजवडीला गेलो, आज इथे आलेलो आहे. आणि सगळे MIDC असतील किंवा सगळे हे असे जिथे आपले जॉब क्रिएटिंग सेक्टर्स आहेत किंवा एरियाज आहेत जिथे रोजगार निर्मिती होते, तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती अशीच आहे. म्हणजे माझं इथे स्वागतच एका मोठ्या खड्ड्याने केलेलं आहे. आणि मी आलेल्या विक्रेत्यांना विचारलं की हा MIDCचा आहे का रस्ता. मग मी विचारलं पालकमंत्री कोण आहे, कोण आहेत पालकमंत्री, उद्योगमंत्री कोण आहेत. आणि मग मला कळलं की रस्त्यामधलं डांबर गेलं कुठे. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जर अशी परिस्थिती आपली MIDCची असेल, आमदार म्हणून, खासदार म्हणून आम्ही सगळे शासनाकडे मागणी करत असतो की आम्हाला MIDC पाहिजे, MIDC पाहिजे. का पाहिजे, तर तिथे थोडं नीटनेटकं होतं, उद्योगधंदे येतात, रोजगार निर्मिती होते आणि आपल्या गावाकडच्या की शहराकडच्या तरुण तरुणींना आपण रोजगार निर्मिती करू शकतो. पण परिस्थिती एवढी आता बेकार होत चाललेली आहे. पदाकडे चाकणमध्ये पण 20 उद्योजक मला जे भेटले त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तर चाकण सोडून दुसरीकडे जावं लागतंय, कदाचित दुसऱ्या राज्यात जावं लागतंय. कारण की काही 20
पाणी आणि रस्ते हे जे बेसिक आहेत 2026 मध्ये ज्या MIDC आपण 5 स्टार MIDC समजतो त्या MIDC मध्ये ह्या काही गोष्टीच नाही. आता तसं पाहिलं तर मला एक मोठी यादी आली की हे मंजूर आहे, ते प्रस्तुत आहे, असं तसं अमुक. पण जरी काही मंजूर असलं, जरी काही प्रस्तुत असलं तरी हे सगळं पेपरवर प्रस्तावित असतं. प्रस्तावित झालं म्हणजे काही ते लगेच होतं असं नाही. आज मी खास करून ते एवढ्यासाठी चालवलं आहे. मी विक्रमजीनं तेच सांगितलं की आपण कुठेही सभा नाही, कुठेही मला मंडप नकोय, कुठेही समारंभ नकोय, कारण मला राजकारण करायचं नाही. हा, जे आपलं राजकारण असतं तेच समाजकारण आहे. जे माझ्या आजोबांनी सांगितलं आहे की जे जनिताचे प्रश्न आहेत ते उचलत जा. आणि ह्याच्यात समाजकारण किंवा राजकारण जे काही तुम्हाला ठरवायचं असेल ते येण्याचं कारण हे आहे की जर आज परिस्थिती बदलली नाही आणि उद्योग मंत्री जिथे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती असेल आणि जर उद्योगधंदे जर रोजगार इथून हलायला लागले तर आपले तरुण तरुणी करणार तरी काय? त्यांना रोजगाराची संधी नाही मिळणार, पुढच्या पिढीला रोजगाराची संधी नाही मिळणार. आपण स्कूल ठीक करू आंदोलन करतोय, कॉलेजमध्ये जाऊन आपण आपली युनिट्स उघडतो, युवा सेनेचे असतील, कॉलेजचं नीट शिक्षण चालू केलं हे होतं. पण हे सगळं झाल्यानंतर रोजगार जिथे असायला पाहिजे, MIDC मधूनच जर उद्योगधंदे आपले निघायला लागले तर मग महाराष्ट्राचं तरी काय होणार ही चिंता आम्हाला पडली असते. आणि म्हणून आज मी जास्ती वेळ काही बोलणार नाहीये. मला वाटतं आपण सगळे ते आलात म्हणून मी एवढं थोडा माईक हातात घेतला, नाही तर माझं नुसतं स्पॉट टू स्पॉट व्हिजिट चालली आहे. माझ्यासोबत मीडिया असते आणि आपण सर्व मला भेटत असतात. मी आपल्याला ही पत्रकार परिषद झाल्यानंतर प्रत्येकाला भेटणार, फोटो